स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येवला येथील नाट्यगृह परिसरात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। विशेष म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गट या दोन्ही पक्षांच्या वतीने संयुक्तपणे हा सोहळा साजरा करण्यात आला। कार्यक्रमाप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला। यावेळी कुणाल दराडे, संकेत शिंदे आणि गटनेते गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थितांना मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की सावित्रीबाईंनी खडतर परिस्थितीत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, म्हणूनच आज महिला सर्व क्षेत्रात प्रगती करतात। या प्रसंगी दोन्ही पक्षांचे विविध पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। या प्रसंगी दोन्ही पक्षाचे विविध पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा सूर यावेळी उमटला। कार्यक्रमाच्या सांगतेवेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 155व्या जयंतीनिमित्त येवला शहरातील तसेच तालुक्यातील सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि ज्यांनी महिलांकरता खरंच या देशामध्ये ज्यांनी पहिली शाळा काढली महिलांकरता, त्यांचं योगदान या देश हा कधी विसरणार नाही। शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती आम्ही या ठिकाणी आज साजरी केली। आज महिलांना जे स्थान समाजामध्ये खऱ्या अर्थाने जर कोणी निर्माण करून दिलं असेल आणि त्याचा जनक जर कोणी असेल तर सावित्रीबाई फुले या ठिकाणी होत्या। त्यांच्यामुळं आज महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसरप्रमाणे त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडता येते। शिक्षण असो, आरोग्य असो, रोजगार असो, नोकरी असो, व्यवसाय असो, ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला ह्या सगळ्या पुढे आल्या आहेत आणि आज त्या स्वतःच्या पायावरती त्या ठिकाणी उभे राहून समाजाची सेवा करत आहे। आणि म्हणून आमच्या सर्वांसाठी ज्या प्रेरणादायी सावित्रीबाई फुले ह्या नेहमीच राहिलेल्या आहे आणि भविष्यात देखील राहतील। आज महिलांसाठी फार मोठा आदर्श त्यांनी हा घालून दिलेला आहे आणि म्हणून याच निमित्ताने आज आम्ही सर्व शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली। मी तमाम येवला लासलगाव मतदारसंघाच्या वतीने आजच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या सर्व नागरिकांना, जनतेला कोटी कोटी शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार। आज येवला इथे आम्ही सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली आहे। आज शिवसेनेच्या वतीने आम्ही ही जयंती साजरी केली। आज सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी खूप काही केलेलं आहे। त्यांनी आम्हाला आज बाहेर नसतं काढलं तर आम्ही आज इथे नसतो। महिला आज येवल्यातच नाही तर म्हणजे सगळ्या आपल्या ऑल इंडियामध्ये पण महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने कार्य करणं चालू केलेलं आहे। आम्ही फक्त एक पक्षात म्हणून नाही तर गल्लोगल्ली पण छोट्या मोठ्या गोष्टी पण आज महिला सगळ्या गोष्टीसाठी सक्षम झालेलो आहोत। आज महिला ज्या आपण बाहेर पडत आहेत, आमच्या मुलींना शिक्षण असो की आमचं स्वतःचं स्वतंत्र असो, हे फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आम्हाला मिळालेलं आहे। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता, चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं, शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा। हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास। आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो।